पंढरीनाथ भगवान की जय। गिरि गोवर्धननाथ महाराज की जय। जय जय श्री राधे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वराहपीडं नटवरवपुः कर्णियो कर्णिकारं बिभ्रदवासः कनककपिशमवैजयन्तीं च मालाम्। रुन्द्रारवेणुरदरसुधया पूरयन् गोपवृन्दै वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीतकीर्तिः। गोपालबालं भुवनेकपालं संसारमायामतिमोहजालं यशो विशालं शिशुपालकाननं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। यं प्रव्रजन्तमनुपेदमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहावपुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तमसर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नमः चिन्मयानन्दाय नमः वामनानन्दाय स्वामी श्रीमाधवानन्दाय गुरुनाम गुरवे नमः। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ज्ञानदेव नमस्कृत्यं नामदेव तथैव च एकनाथं पुनर्नतवान् तुकारामं च तत्परम्। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भक्ति भक्त भगवंत गुरु चतुरनाम वपुईक इनकी भगवंदन की तो नाशत विघ्न अनेक। जय जय श्री राधा रमन जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। जय गोपी चितचोर प्रभु जय जय माखन चोर। हरये नमः हरये नमः हरये नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण
नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवान नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण
अनंत कृपामूर्ती भक्तवत्सल दीनानाथ भगवान, रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा, मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणारविंदे सादर नतमस्तक होऊन वैकुंठवासी गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने संपूर्ण मुसळे परिवार तथा आदरणीय त्यांचे दोन्ही चिरंजीव अण्णांचे आदरणीय वैजनाथ भाऊ आणि ॲडव्होकेट जगन्नाथ भाऊ मुसळे परिवाराच्या वतीनं संयोजित आयोजित हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील श्रीमद भागवत कथा आणि या भागवत कथेच्या समारोपाच्या क्षणी उपस्थित सर्व सज्जन मायबाप श्रोते माता माऊल्या व्यासपीठावरील सर्व गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणी सादर नतमस्तक होतो आणि आजच्या कथेला या ठिकाणी आरंभ करतो. भगवान श्री शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला गोपालकृष्णाचं सुंदर असं मनोहर चरित्र सांगतायत. भगवंताचा विवाह झाला. रुक्मिणी ही लक्ष्मीचा अवतार आहे. श्रीकृष्ण हे नारायणाचे अवतार आहेत. राजा भीष्मक हा समुद्राचा अवतार आहे आणि राणी शुद्धमती ही गंगेचा अवतार आहे. जेव्हा जेव्हा लक्ष्मी उत्पन्न होते तेव्हा तेव्हा उत्पन्न झालेली ती लक्ष्मी नारायणाच्या चरणी समर्पित करणं हे प्रत्येक भीष्मकाचं कर्तव्य आहे. प्रत्येक भीष्मकाचं. कारण जी लक्ष्मी नारायणाच्या चरणी समर्पित होत नाही म्हणजेच जगत कल्याणाच्या कामाला येत नाही त्या लक्ष्मीचा काहीही उपयोग नाही. आपल्याकडे भगवंतानं पैसा दिलाय. का पैसा दिला असेल आपल्याला देवाने? त्याचं कारण आहे देवाला विश्वास आहे की मी या माणसाजवळ पैसा या करता देतोय कारण तो पैसा माझ्या इतर माणसांकरता तो कामाला लावेल. कधीही माणूस महत्त्वाची गोष्ट देत असताना भरोसा ठेवून विश्वास ठेवून देत असतो. भगवंताने सगळ्यालाच श्रीमंत केलं नाही, सगळ्यालाच पैसा दिला नाही. काही मोजक्या लोकांना पैसा भगवंताने दिलाय. का दिला असेल बरं? कारण भगवंताला विश्वास होता की मी यांना पैसा दिल्यानंतर हे कुठंतरी माझ्या चांगल्या कामाकरता खर्च करतील, कुठंतरी सत्संगाकरता खर्च करतील, आडल्या नडल्यांची गरज भागवतील, अडचणीच्या वेळेला उपयोगी येतील. या उद्देशाने भगवंतानं ती संपत्ती आपल्याला दिलेली असते आणि त्या संपत्तीचा आपण योग्य विनियोग केला पाहिजे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. इतराचं दुःख आपल्याला कळालं पाहिजे, इतराची वेदना आपल्याला कळाली पाहिजे. मिळालेलं जीवन क्षणभंगुर आणि नश्वर आहे, परंतु या मिळालेल्या नश्वर क्षणभंगुर जीवनामध्ये आपण किती जणांच्या कामाला आलो हे महत्त्वाचं आहे. किती जणांवरती आपण आपल्या संपत्तीनं, आपल्या बुद्धीनं, आपल्या ज्ञानानं, आपल्या बलानं उपयोगाचं काम केलंय. आणि मरण्याच्या अगोदर आयुष्यामध्ये माणसाकडे एक तरी काम असं असावं की वैकुंठात गेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर देवाला सांगता यावं, देवा मी भागवत कथा केली बरं. छातीवर हात ठेवून सांगण्या इतपत एखादं तरी, देवा मी पानपोई उभा केली बघ. देवा माझ्या गावातील 10 लेकरांना शिकता येत नव्हतं, त्या लेकराच्या शिक्षणाची व्यवस्था मी केली बघ. काहीतरी एखादं काम आपल्या जीवनामध्ये असं असावं की तिथं गेल्यानंतर आपल्याला ताट मानानं देवाला सांगता यावं, देवा तुम्हाला जन्म दिला होतास ना, त्या जन्माचं मी साफल्य केलंय, मी सफलतेपर्यंत पोहोचलोय. कारण अंतकाळाच्या वेळेला जे सत्कर्म आहे, जे चांगलं काम आहे तेच आपल्याला महाराज सद्गतीला प्राप्त करून नेत असतं.
जीवनामध्ये असं एखादं तरी काम असावं की त्या कामामुळं महाराज आपली कीर्ती अजरामर व्हावी. चार लोकांनी म्हणावं, नाही हो, काय माणूस होता आमच्या गावचा, आमच्या गावची शान गेली. काही माणसं मेल्यानंतर एका वर्षाच्या आत गायब होतात, पण काही माणसं मात्र गेल्यानंतर महाराज हजारो वर्षापर्यंत जिवंत राहतात. का? कारण कर्तव्य आणि कर्म त्यांनी इतक्या छान पद्धतीनं केलेलं असतं की त्या कर्माची कीर्ती या जगतामध्ये पसरत असते महाराज, सुगंधासारखी. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मग कीर्तिरूपी उरायचं असेल तर आपल्याकडे एखादं तरी काम सत्कार्याचं असलं पाहिजे, एखादं तरी काम समाजाच्या भल्याकरता असलं पाहिजे, एखादं तरी काम उपकाराचं असलं पाहिजे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे, सत्कीर्तीने बरवे. तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरवे. जायचं असेल तर सत्कीर्तीनं जावं माणसं, आणि ती सत्कीर्तीचा सुगंध आसमंतात दरवळत असतो महाराज, आसमंतात. म्हणून मिळालेली लक्ष्मी आहे ना, ती लक्ष्मी नारायणाच्या चरणी समर्पित करणं महत्वाचं. जर ती लक्ष्मी आपण नारायणाच्या चरणी समर्पित नाही केली, सत्कर्मामध्ये चांगल्या कामामध्ये आपण समर्पित नाही केली, तर मग ती लक्ष्मी आपली बहीण तिला बोलून घेते. तिच्या बहिणीचं नाव आपल्याला माहीत असेल, तिचं नाव आहे शास्त्रामध्ये अलक्ष्मी, आणि आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर अवदसा. ती अवदसेला बोलून घेते. मग जर तिच्या माध्यमातून चांगलं काम होत नसेल, मग ती अवदसा व्यसनांच्या माध्यमातून येईल, कुसंगाच्या माध्यमातून येईल आणि जीवन बर्बाद करून टाकेल महाराज. आपलं जीवन बर्बाद होऊ नये असं वाटत असेल तर महाराज ती अलक्ष्मी, ती अवदसा आपल्याकडे येऊ नये. आणि ती लक्ष्मी मात्र सत्कर्मामध्ये, ठीक आहे, आपल्याकडे जे धन आहे त्या धनातला काही भाग, शास्त्राची मर्यादा दशांश भागाची आहे. 10 रुपये कमाई करत असाल तर 1 रुपये चांगल्या कामाकरता खर्च करा. दशांश भागाची विनवणी महाराज शास्त्राने आपल्याला केलेली. म्हणून ती लक्ष्मी आपल्या चांगल्या कामाला खर्च झाली पाहिजे, नाही तर तीच लक्ष्मी अवदसेच्या रूपामध्ये परावर्तित होते आणि जीवन सगळं उद्ध्वस्त होऊन जातं. प्रद्युम्न नावाचा मुलगा भगवंताला रुक्मिणीपासून झालाय. त्या प्रद्युम्नाने 100 असुराचा वध केला. रतीसोबत त्या प्रद्युम्नाचा विवाह झाला. समयंतक नावाचा मणी, त्याच्या चोरीचा आळ भगवंतावरती आला. सत्राजित नावाच्या यादवाने भगवंतावरती तो आळ घेतला. त्या मण्याच्या शोधाकरता भगवंताने 28 दिवसापर्यंत जामवंतासोबत मल्लयुद्ध केलं आणि 28व्या दिवशी जामवंताला पराभूत करून जामवंताला रामदर्शन कृष्ण रूपात देऊन त्याची मुलगी जामवंती हिच्यासोबत भगवंताचा विवाह झाला. पुढे सूर्याची मुलगी, तिचं नाव आहे यमुना. ती यमाची धाकटी बहीण आहे आणि त्या यमुनेसोबत भगवंताने विवाह केलाय. रुक्मिणी, सत्यभामा, जामवंती, यमुना, मित्रविंदा, लक्ष्मणा, भद्रा, सात्यकी या प्रमुख 8 पट्टराण्यांच्या समवेत भगवंताचा विवाह झाला. या 8 पट्टराण्या म्हणजे 810 प्रकृती आहे. जीव प्रकृतीच्या अधीन असतो, परंतु प्रकृती पुरुषोत्तमाच्या भगवंताच्या अधीन असते. त्या नरकासुराच्या ताब्यामध्ये 16,100 राजकन्या नरक यातना भोगत होत्या आणि भगवंतानी नरक चतुर्दशीच्या दिवशी त्या नरकासुराचा वध केलाय आणि 16,100 राजकन्येसोबत भगवंताने विवाह केलाय. भगवंताच्या विवाहाची संख्या 16,108. त्या नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराला मारलं आणि भगवंताने त्याला वचन दिलं की तू मेला म्हणून आजच्या दिवशी जो अभ्यंग स्नान करेल, आरोग्य आणि ऐश्वर्य त्याचं वाढत जाईल. हा आशीर्वाद भगवंताने नरकासुराला दिलाय.
म्हणून कथा माहीत असो अथवा नसो, माणसं दीपावलीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करतात. हो, त्या नरकासुराला भगवंताने दिलेल्या वरदानाची प्राप्ती करून घेण्याकरता. एके दिवशी इंद्रप्रस्थावरून धर्मराजाचं पत्र आलंय आणि त्याच वेळेला जरासंधाच्या ताब्यामध्ये असलेली 20,000 राज्ये त्यांनी सुद्धा भगवंताला पत्र पाठवलंय. दोन्ही पत्र वाचलेत आणि भगवान धर्मराजाकडे गेलेत. धर्मराजाने विनवणी केली की प्रभू, आमचे वडील नरकालयात आहेत. आमचे वडील नरकालयात आहेत, त्यांना आता स्वर्गामध्ये आम्हाला पाठवायचं आहे. मग त्याकरता नारद ऋषींनी आम्हाला उपाय दिलाय, राजसूय नावाचा यज्ञ करण्याचा. बऱ्याच जणांची शंका राहते ना, मग इथं केलेलं त्यांना तिथं मिळतं का? त्याला आधार काय? त्याला आधार ही कथा आहे. नरकालयामध्ये असलेले महाराज पांडू, परंतु त्यांना स्वर्गालयात पाठवण्याकरता 5ही पांडवांनी राजसूय नावाचा यज्ञ या भारतभूमीमध्ये केला आणि त्या पुण्याईच्या प्रभावानं महाराज पांडू स्वर्गामध्ये गेले. अर्थ एवढाच आहे, मुलांनी वडिलाकरता केलेलं इथलं कर्तव्य वडिलाला तिथं प्राप्त होतं. म्हणून या कर्तव्यामध्ये मुलांनी कधी चुकायचं नसतं. धर्मराजांनी सांगितलं आम्हाला राजसूय यज्ञ करायचा आहे देवा, काय काय करावं लागेल, कसं कसं करावं लागेल. भगवान आले आणि भगवंतांनी नियोजन लावून दिलं की धर्मराजाने यजमान व्हायचं, द्रौपदीनं पंक्ती वाढायच्या, भीमानं पंक्तीमध्ये कमी जास्त काय ते बघायचं, अर्जुनाने पैसा पुरवायचा, कर्णाने दान द्यायचं, आल्या गेल्याच्या पैशाचा हिशोब दुर्योधनानं ठेवायचा, भीष्माचार्याने आल्या गेल्या पाहुण्यांचा सन्मान ठेवायचा, नकुल सहदेवाने यज्ञसामुग्री पुरवायची आणि द्रौपदीचे 5 पोरं होते, त्यांनी सगळ्या पंक्तीमध्ये पाणी वाटपाचं काम करायचं. तेव्हापासून पंक्तीमध्ये लहान पोरच पाणी वाटतेत महाराज. महाभारतातही राजसूय यज्ञामध्ये द्रौपदीचे पोरच पाणी वाटत होते पंक्तीमध्ये, आणि आता सुद्धा पाणी वाटपाचं काम कोण करतं? शक्यतो पोरच करतात महाराज. दुर्योधनाकडे भगवंताने महाराज त्या यज्ञाचा सगळा कारभार देऊन टाकला. आल्या गेला पैशाचा हिशोब काय तू बघ. तुमच्या मनामध्ये शंका येईल की दुर्योधनासारख्या माणसाकडे हा महत्त्वाची जबाबदारी का देवानं दिली? त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं, भगवंताला हस्तरेषाशास्त्र चांगलं माहीत होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की दुर्योधनासारखा विकृत व्यक्ती जर चांगल्या कामामध्ये मोकळा ठेवला तर तो विघ्न आणण्याची शक्यता आहे. म्हणून कोणतंही चांगलं काम करण्या अगोदर ते विकृत माणसं कामामध्ये गुंतून टाकले पाहिजे, जे की विघ्न आणू शकणार नाही. ते कामामध्ये गुंतले म्हणजे त्यांना सवडच भेटत नाही. दुर्योधन यज्ञामध्ये विघ्न आणू शकतो म्हणून भगवंताने त्याच्याकडे ती जबाबदारी दिली. आणि दुसरी गोष्ट अशी होती, दुर्योधनाच्या धनरेषेवरती पद्म नावाचं चिन्ह होतं. आपल्या मनगटापासून मधल्या बोटापर्यंत जाणारी जी रेषा आहे त्या रेषेला धनरेषा असं म्हणतात. आणि त्या धनरेषेवरती 3 चिन्ह असतात, शंख, चक्र आणि पद्म. जर धनरेषेवरती चक्र नावाचं चिन्ह असेल तर अशा माणसाकडे पैसा भरपूर येतो महाराज, पण त्याच्या कामाला रुपया पडत नाही. उदाहरणार्थ एसटीचे कंडक्टर आणि बँकेचे मॅनेजर, त्याच्याकडे पैसा कमी येतो का? बंडलचे बंडल येतात महाराज, पण त्यांना वापरायचं म्हणलं तर 1ही रुपया वापरता येत नाही. का? धनरेषेवरती चक्र नावाचं चिन्ह. धनरेषेवरती चक्र नावाचं चिन्ह असेल तर बोंबलल्याशिवाय पैसा भेटत नाही, त्याला बोंबलावंच लागतं महाराज. उदाहरणार्थ आता ते सांगायची गरज आहे का? तुमच्या समोर प्रत्यक्ष उभं आहे, सगळे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, पुढारी, नेते, हे सगळे त्यांना बोंबलल्याशिवाय पैसा येत नाही महाराज. का? त्यांच्या धनरेषेवरती शंख नावाचं चिन्ह आहे. पण धनरेषेवरती जर पद्म नावाचं चिन्ह असेल तर महाराज अशा व्यक्तीनं 10 रुपये खर्च करू द्या, त्याला 100 रुपये संध्याकाळपर्यंत येतात. फक्त हातावरती धनरेषेवरती पद्म नावाचं चिन्ह असू द्या. आता आपल्या हातावर कोणतं चिन्ह आहे हे जाणून घ्यायचं असेल तर कथा झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी मला 100 द्या. संध्याकाळपर्यंत 1000 आले समजायचं आपल्या हातावरती पद्म नावाचं चिन्ह आहे. नाही आलं मनगट उलट करायचं, बोंबलायचं गेले 100 रुपये म्हणून. त्या दुर्योधनाच्या हातावरती पद्म नावाचं चिन्ह होतं, भगवंताने ते बघितलं होतं. आणि
भगवंतांनी त्यावेळेला एक युक्ती केली. शकुनी मामा आणि दुर्योधन त्या यज्ञ मंडपातून जात होते. दीपक लावलेला होता समयी, नंदादीप, आणि तो दिवा असा विजत आला. दिवा विजत आल्यानंतर भगवंतानी शकुनीनं दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना बघ 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 तो दिवा विजतोय. दुर्योधन धावतच गेला आणि दुर्योधनाने अंगठ्या शेजारच्या बोटानं म्हणजे या तर्जनीनं तो विजणारी वात जी आहे ना ती पुढे सरकवली. धर्मशास्त्र असं सांगतं की तर्जनीनं दिव्याची वात कधीही पुढे करायची नाही, कधीही. का बरं? जर तर्जनीनं आपण दिव्याची वाट पुढे केली तर महाराज आपली भाग्यरेषा मंदावते, आपलं भाग्य अनुकूल होत नाही. मग विचार करा, साध्या बोटानं वात पुढे सरकवली तर भाग्य मंद होतंय. मग हॅपी बर्थडेला दिवाच विजवल्यावर काय होत असं? हॅपी बर्थडेला दिवा विजवल्यावर काय होत असेल? म्हणून वाढदिवस असेल ना तर महाराज दिवा विजवायचा नाही, उलट जर आपल्या मुलाचा 10वा वाढदिवस असेल तर 10 दिवे तयार करायचे. इथं दक्षिणमुखी हनुमंतरायाच्या मंदिरात यायचं, ते 10 दिवे मारुतीरायाला लावायचे, नमस्कार मारुतीरायाला करायचा आणि प्रार्थना करायची की देवा माझ्या लेकराचं आयुष्य वाढू दे. आपली पद्धत दिवा विझवण्याची नाही, आपली पद्धत ही दिवा लावण्याची. ज्योत से ज्योत मिलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. दुर्योधनाचं भाग्य मंदावलं महाराज. आणि तुम्ही महाभारत काढून बघा, त्या राजसूय यज्ञानंतर तिथून पुढे दुर्योधनाच्या नशिबी अपयशच आहे. त्याच्या अगोदर यशानं चालणारा दुर्योधन, परंतु महाराज त्या राजसूय यज्ञानंतर मात्र अपयशाचा धनी त्याला व्हावं लागला. यज्ञामध्ये पंक्ती चालू होत्या, लक्ष लक्ष ब्राह्मण जेवत होते. लक्ष ब्राह्मण जेवले की नाही हे कळण्याकरता, संकेत देण्याकरता एक यज्ञ मंडपामध्ये घंटा लावून ठेवलेली होती. एक लक्ष ब्राह्मण जेवले की ती घंटा एकदा वाजायची, टन देशा टोल पडायचा. पण एके दिवशी चमत्कार झाला महाराज, ती घंटा अशी घन 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 वाजायला लागली. धर्मराजाला नवल वाटलं, काय झालं असेल बाबा, अचानक एवढी घंटा अचानक वाजायला लागली. पंगत अजून एकही उठली नाही तरी घंटा वाजायली, नेमकं घडलं असेल काय? घाबरलेला तो धर्मराजा भगवंताकडे गेला, भगवंताला विनवणी केली, देवा घंटा थांबायचं नावच घेत नाही, कंटिन्यू वाजतीये, कारण काय आहे? तेव्हा धर्मराजाला भगवंताने सांगितलं की धर्मा ऐक, नक्कीच तुझ्या यज्ञामध्ये कोणीतरी ब्रह्मवेत्ता महात्मा भोजन घेत असे. सांगत से खून वैकुंठ नायक, सांगत से खून वैकुंठ नायक, सांगत से खून वैकुंठ नायक, सांगत से खून वैकुंठ नायक. धावोनी आशुक आला तेथे, धावोनी आशुक आला तेथे, सांगत से खून वैकुंठ नायक, सांगत से खून वैकुंठ नायक, सांगत से खून वैकुंठ नायक, सांगत से खून वैकुंठ नायक. धर्मराजाने देवाला विचारले. का विचारले? त्याचं कारण आहे, संत महात्मे कोणालाही ओळखता येत नाही. संत ते कवन, संत ते कवन, दावित से खून केशिराज. हो, भगवंताशिवाय आणि संतांशिवाय संत ओळखता येत नाही. धावोनिया शुक आला तेथे, सांगत से खून वैकुंठ नायक. भगवंताने त्या पत्रवाळ्या जिथं टाकलेल्या होत्या तिथं धर्मराजाला घेऊन गेले आणि बघ म्हणे इथं एक ब्रह्मवेत्ता आलाय. तर पोपटाच्या वेशामध्ये भगवान सुखदेवजी महाराज त्या पत्रावळीवरचे भाताचे शीत वेचून खात होते. 4 युगामध्ये 4 ब्रह्मवेत्ते आहेत महाराज. शुक याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी. कपिलाचार्य भगवान हे सत्ययुगाचे ब्रह्मवेत्ते आहेत. त्रेतायुगामध्ये याज्ञवल्क्य ऋषी, द्वापार युगामध्ये भगवान शुकदेवजी महाराज आणि कलियुगामध्ये भगवान दत्तात्रय. 4 युगामध्ये 4च ब्रह्मवेत्ते आहेत, 5वा ब्रह्मवेत्ता नाही. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरीच झाले. शुकदेवांना वंदना केली. तो यज्ञ महाराज यथासांग पद्धतीनं पार पडत होता.
यज्ञामध्ये अग्रपूजा कोणाला द्यायची सांगितलं. अग्रपूजा वैकुंठ नायकाशिवाय कोण आहे, द्वारिकाधीशाशिवाय कोण आहे, श्रीकृष्ण परमात्म्याला आपण अग्रपूजा द्यावी. हे ऐकलं आणि शिशुपाळाची तळपायाच्या मस्तकाला गेली. कोण कुठला चोरटा भुरटा मायावी लफंगान त्याची अग्रपूजा, अशा काळ्याची कोणी पूजा करतं का. तो शिशुपाळ नाही नाही ते बोलू लागला. एक नाही दोन नाही, त्या शिशुपाळानं देवाला 100 शिव्या दिल्या. देवानं हो केलं नाही की चूक केलं नाही. विचार करा, 100 शिव्या देवानं ऐकून घेतल्या. हो, कोणी देवानं ऐकून घेतल्या. मग जर आपण देवाचे भक्त असू तर मग आपण किती शिव्या ऐकल्या पाहिजेत. कमीत कमी 10 तर ऐकल्या पाहिजेत की नाही. तेवढा संयम आपण ठेवला पाहिजे का नाही. आपला मालक जर 100 शिव्यापर्यंत काही प्रतिक्रिया देत नाही, संयम ठेवतो, तर मग आपणही कमीत कमी 10 शिव्यापर्यंत संयम ठेवला पाहिजे की नाही. लगेच आरेला कार्य करायचं नाही. हो, आतताईपणामध्ये अतिघाई संकटात नाही होतं महाराज. कोणतीही गोष्ट विचारपूर्वक संयमाने योग्य वेळेला योग्य निर्णय माणसाने घ्यावा. भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं, 121वी पितामह भीष्मांना दिली. हा थेरडा साठी बुद्धी नाटी कळत नाही, काही नाही, कोणाचीही पूजा करतो. भगवंताने सुदर्शन चक्र पाठवलं आणि त्या शिशुपाळाचा वध केला. शिशुपाळाच्या देहातनं दिव्य ज्योत निघाली, ती भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाली. राजा परीक्षित शुकदेवांना म्हणतोय की प्रभो, की भगवान यान्य चान्यानी मुकुंदस्य महात्मन वीर्यानि अनंत वीर्यस्य श्रोतुमिच्छा महे प्रभो. अनंत शक्ती असणारा भगवान श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्णाच्या इतरही दुसऱ्या काही लीला तुम्ही आम्हाला सांगा. आणि जेव्हा इतरही दुसऱ्या लीला सांगा असं म्हणले, तेव्हा शुकदेवजी महाराज वासुदेव भगवती निमग्न हृदयो ब्रवी. तल्लीन झाले शुकदेवजी महाराज. आणि तल्लीन होऊन शुकदेवजी महाराज भगवंताचं एक अतिशय गोड चरित्र राजा परीक्षितीला सांगतात. श्री शुक उवाच कृष्णस्यासिद सका कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवीत्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. एक ब्राह्मण श्रीकृष्णाचा मित्र आहे, मोठा ब्रह्मज्ञानी आहे, विषयापासून विरक्त आहे, शांत चित्त आहे, जितेंद्रिय आहे. किती विशेषणं द्यावीत आणि किती नाही असं शुकदेवांना झालं. लग्न झालंय, पण लग्न झाल्यानंतर पत्नी मिळाली आहे. पत्नी कशी आहे बरं. पतिव्रता पतिप्राह म्लायता वदनेन सा दरिद्रासी दमानासा वेपमानाभिगम्य च. पत्नी मिळाली आहे दरिद्री. तुम्ही म्हणाला असं कसं, एकाच परिवारात राहत असताना पती श्रीमंत आणि पत्नी दरिद्री, असं कसं बरं. कारण दरिद्रीपणाची श्रीमंतीपणाची प्रपंचातली व्याख्या वेगळी आहे आणि परमार्थामधली व्याख्या वेगळी. परमार्थामध्ये श्रीमंत कोणाला म्हणतात, खायला जरी नाही मिळालं पण ज्याचं अंतःकरण संतुष्ट आहे तो व्यक्ती श्रीमंत आहे. खायला अन्न नका मिळू द्या पण अंतःकरण संतुष्ट आहे, तो श्रीमंत आहे. प्रपंचामध्ये ज्यासी प्रपंचाचा ती विस्तार त्यासी भाग्ये म्हणती थोर. ज्याच्याकडे भरपूर श्रीमंती आहे, वैभव आहे, पैसा आहे, भले मग त्याला झोप काय येत नसेल, असा व्यक्ती प्रपंचामध्ये काय आहे, श्रीमंत आहे. मग दरिद्री कोण आहे, ज्याच्याकडे पैसा नाही तो दरिद्री. हो, प्रपंचामध्ये. आणि परमार्थामध्ये दरिद्री. को वा दरिद्रः यस्य विशाल तृष्णा. ज्याची तृष्णा अजून मिटली नाही, ज्याची हाव अजून संपली नाही, तो व्यक्ती दरिद्री आहे. काय झालं, एका सावकारानं आपल्या मुनिमाला सांगितलं, म्हणे मुनिमजी आपली संपत्ती आपली प्रॉपर्टी किती, जरा एकदा मोजमाप करा बरं.
आणि मोजमाप करा म्हणल्यानंतर त्या मुनिमाला 8 दिवस लागले महाराज प्रॉपर्टी सगळी मोजमाप करायला. आणि 8 दिवस लागल्यानंतर 9व्या दिवशी मुनिमजी आले. सावकारांना विचारलं, काय मुनिमजी किती आपली प्रॉपर्टी? मुनिम उत्साहामध्ये होता. मला मालक आपल्या प्रॉपर्टीला काय बघायचं कमीच नाही. 8 दिवस लागले मोजायला. 8 पिढ्यांनी बसून जरी खाल्लं तरी आपल्या प्रॉपर्टीला धक्का लागणार नाही, एवढी प्रॉपर्टी आहे. मला एवढंच वाक्य ऐकलं आणि त्या सावकाराचा चेहरा टर्कन खाली उतरला महाराज. पडलाच चेहराच. मुनीम म्हणला, मालक माझं काय चुकलं का? नाही नाही म्हणला, मला टेन्शन आलं. टेन्शन कशाचं? नाही म्हणला, मग 9वी पिढी काय खाईल? आता 8 पिढ्याचा असताना 9व्या पिढीची काळजी ज्याला पडली, समजून जायचं तो दरिद्री आहे. कोवा दरिद्रा यस्य विशाल तृष्णा. परंतु सुदामदेवाचं जीवन मात्र यापेक्षा वेगळं आहे महाराज. प्रापंचिक परिस्थिती नातराया सोडलं तर कुठल्याच संताची व्यवस्थित नाही, कुठल्याच संताची. अवजा तुकोबरायांच्या शब्दावरती आज करोडो रुपयांचा व्यापार चालू आहे ना. ज्या तुकोबरायांच्या शब्दांवरती करोडो रुपयाचा व्यापार चालू आहे, करोडो रुपयाचा. आज कीर्तनाला अभंग सर्वात जास्त कोणाचे घेतले जातात? तुकोबरायांचे. तुकोबरायाने जर पेटेंट करून ठेवलं असतं की माझ्या सुंदरते ध्यानला 500 रुपये पेटेंट, भजन सुरुवात करायच्या अगोदर 500 रुपये भरावे लागले असते महाराज. एका अभंगाची पैशामध्ये आपण किंमतही करू शकत नाहीत. हो, किंमतही करू शकत नाही. श्रीमंत, अभंगाचं धन असलेले श्रीमंत तुकोबाराय. परंतु प्रापंचिक परिस्थितीमध्ये आपण पाहिलं त्यांच्या चरित्रामध्ये तर किती दुराभास आहे महाराज. खायला अन्न मिळू नये म्हणून मुलगा मरावा, बायको मरावी, यापेक्षा वाईट परिस्थिती अजून ती काय असू शकते महाराज? माझ्या कळण्यात तरी महाराज आतापर्यंत कोणाला खायला मिळालं नाही, पाणी प्यायला मिळालं नाही म्हणून माणसं मेलेत अशी एकही बातमी मी माझ्या कानावर ऐकली नाही. या 100 वर्षाच्या इतिहासामध्ये तरी कोणी भूकबळीने मेला नाही महाराज. परंतु तुकोबरायांचं जीवन मात्र विचित्र आहे. तुकोबरायांची पत्नी मात्र स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. अन्न भेटलं नाही म्हणून तुकोबरायाची पत्नी मरण पावते. अन्न भेटत नाही म्हणून तुकोबरायांचा मुलगा मरण पावतो महाराज. प्रपंचाची परिस्थिती विचित्र आहे. पण प्रपंचाची परिस्थिती विचित्र असताना सुद्धा तुकोबरायाचं अंतःकरण मात्र यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो ग्रहाश्रमी. प्रारब्धानुसार जे भोगायला येतील ते भोगायचं आणि शांत चित्ताने देवाचं नामचिंतन करायचं. या पलीकडं तुकोबरायांनी काही केलं नाही. तुकोबराय देवाला म्हणतात, देवा कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. देवा आता मला भीक तरी कोण देईल? गावचा पाटील आहे माझ्यावर नाराज. तुकोबरायांची ही परिस्थिती आहे. नामदेवरायाचं तरी काय वेगळं आहे महाराज. सुंबाचा करदोडा रक्ट्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंबाचा करदोडा, साध्या करदोड्याची 3 दोर भेटले नाहीत नामदेवरायाला महाराज. 3 दोर. ज्ञानोबरायांचं काय सांगा ना. ज्या खापराची किंमतच नाही ते खापर सुद्धा ज्ञानोबरायांना लोकांनी नाही मिटू दिलं ना. गावामध्ये आलं तर कार्ट्यावर कशाला आलात, वा बाहेर. किती मानहानी, किती अपमान, किती तिरस्कार, किती द्वेष. नाही त्यांच्या एवढं कोणी सहन करू शकत. मिळालेलं पीठ मातीमध्ये मिसळून टाकणारा समाज, उपाशी तापाशी हे लेकरं झोपायची महाराज. ते मुक्ताबाई भगवंताला सांगते, देवा काय सांगू रे तुला, काय सांगू सांग. निवृत्ती ज्ञानदेव कोरांनाचे अन्न, तेव्हा मी लहान होते देवा. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, ज्ञानोबाराय कोरडी भिक्षा मागण्याकरता जायचे देवा. तेव्हा मी लहान होते, पण ती कोरडी भिक्षा सुद्धा लोक द्यायची.
ही लेकरं उपाशी तापाशी झोपायची महाराज. आज ज्ञानोबरायाला सोन्याचा चांदीचा रथ आहे, सोन्याचा मुकुट आहे, वैभवाला ज्ञानोबरायांच्या यत्किंचितही कमतरता नाही. पण हयात जेव्हा ज्ञानोबराय होते तेव्हा मात्र त्यांना उपाशी झोपावं लागत होतं. ही गोष्ट आपल्याला विसरता कामा नये. ही लेकरं उपाशी तापाशी सिद्ध भेटावर झोपायची महाराज, उपाशी तापाशी. शेजारच्या गावाचा एक पाटील या लेकराने उपाशी झोपू नये म्हणून संध्याकाळच्या वेळेला यायचा आणि संध्याकाळच्या वेळेला येऊन गुळ आणि शेंगदाणे सगळी आळंदी झोप महाराज, सगळी आळंदी झोपल्यानंतर ते गुळ शेंगदाणे या लेकरांनी खायचे, इंद्रायणीचं पाणी प्यायचं आणि जगाच्या कल्याणाची इच्छा करायची. जगाचं कल्याण कसं होईल याचा विचार करायचा. का? कारण ही मंडळी प्रापंचिक जीवनाला किंमत देत नाही, ही मंडळी पारमार्थिक जीवनाला किंमत देते महाराज. यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो ग्रहाश्रमी. म्हणून प्रारब्धानुसार जे भोग आपल्याला भोगायला मिळतील ना ते भोग माणसाने भोगले पाहिजे. जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपली मनस्थिती बिघडू द्यायची नाही, म्हणजे आपली प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. जशी स्थिती असेल त्या पद्धतीनं व्यक्तीनं राहिलं पाहिजे, माणसाने राहिलं पाहिजे. संतांचा हा सल्ला महाराज आपल्या मानवी जीवनाकरता खूप महत्वाचा आहे. जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे. जशी स्थिती असेल त्या स्थितीनुसार आपण जगलं पाहिजे. सुदामदेव सुद्धा वेगळं काही जगत नाहीत महाराज. जी परिस्थिती आहे, लेकरं लहान लहान आहेत, खायला अन्न मिळत नाहीये, उपाशी तापाशी ही लेकरं महाराज रात्री त्या झोपड्यामध्ये झोपतायत आणि झोपत असताना पोटामध्ये महाराज सगळं भडभड होत आहे, अन्न नाहीये पोटामध्ये. केविलवाण्या आवाजामध्ये आपल्या माईला म्हणतात, माय आम्हाला भूक लागली ग, खायला काहीतरी दे ना. आणि आईच्या जीवनामधला सगळ्यात मोठा पराभव तो असतो महाराज. लेकरानं खायला काहीतरी मागावं आणि माईला मात्र लेकराला काही खाऊ घालता येऊ नये, याच्यासारखं दुर्दैव माईच्या जीवनामध्ये दुसरं कोणतं नसतं. आईला एकच वाटत असतं, भलेही आपल्याकडं चांगले कपडे नसतील चालल, चांगलं घर नसलं चालल, पैसा नसला चालल, पण माझे लेकरं मात्र उपाशी झोपता का. त्या सुशिलेला वाईट वाटायचं. ती लेकरांना सांगायची, बाळांनो नका काळजी करू रे, तुमचे बाबा येतील, भिक्षा येईल, भिक्षा आल्यानंतर आम्ही तुम्हाला खाऊ घालू, हो खाऊ घालू, नका काळजी करू. त्या लेकरांनी वाट बघत बसावं, बाबा आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. पण सुदामदेवाला वाटायचं की आता रिकाम्या हाताने आपण घरी गेलो तर लेकरांचा हिरमोड होईल. संध्याकाळ झाल्यानंतर वाट बघून बघून लेकरं झोपले की मग सुदामदेवानं यावं महाराज. तोपर्यंत काय करावं? तोपर्यंत सुदामदेवानी एका झाडाखाली निवांत बसावं, देवाला सांगावं, देवा ही पण तुझीच इच्छा आहे, बरं ही पण तुझीच इच्छा आहे. नामचिंतन सुदामदेवाने आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाने करावं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. दिवसभर चिंतन करा आणि संध्याकाळी या. परिस्थिती इतकी हालाकीची झाली की देवाला तिकडं द्वारकेमध्ये राहवलं नाही. देवाने एका साधू संन्याशाचं रूप धारण केलं आणि एके दिवशी सुदामदेव घरी नसताना परमात्मा श्रीकृष्ण साधूच्या वेशामध्ये सुदामदेवाच्या दारामध्ये आला आणि आवाज दिला, भिक्षांदेही, माई भिक्षा वाढा. सुशीला लगबगीनं घराच्या बाहेर आली. बघितलं एक साधू, तेजपुंज साधू आपल्या दारामध्ये उभा आहे. काय हवंय महाराज? म्हणे भिक्षा द्या. त्या सुशीलेनं मान खाली घातली, हात जोडले
आणि विनवणी केली, महाराज माफ करा बरं, या घरातून तुम्हाला आता भिक्षा मिळणार नाही. म्हणजे भिक्षा मिळणार नाही का नाही मिळणार नाही, त्याचं असं आहे आम्हाला सुतक पडलंय आणि सुतक पडल्यामुळे आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही. म्हणजे सुतक पडलंय, जन्माचं पडलंय का मरणाचं पडलंय? म्हणे जन्माचं पडलंय. काय झालं, मुलगा का मुलगी? म्हणे मुलगी. नाव काय ठेवलं? सुशीलेनं सांगितलं, आम्ही आमच्या मुलीचं नाव दरिद्री असं ठेवलंय. आणि ही दरिद्री हिची जवळ बोळवण होत नाही का तवर आम्ही तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही. साधू वेशामधला परमात्मा खुदकून हसला आणि म्हणू लागला, बाई तू वेडी का खुळी ग? तुझ्या घरात दरिद्री कसं शक्य? अगं तुझा मालक सोन्याची नगरी द्वारका, त्या द्वारकेचा सम्राट परमात्मा श्रीकृष्णचंद्र, या श्रीकृष्णचंद्राचा लंगोटी यार मित्र आहे आणि तुझ्या घरात दरिद्री. एवढंच वाक्य तू साधू बोलला, निघून गेला. सुशीला वाट बघतीये, सुदामदेव कधी येत आहेत, कधी येत आहेत, कधी येत आहेत. संध्याकाळी सुदामदेव आले आणि सुदामदेव आल्यानंतर त्या सुशीलेनं महाराज विनवणी हात जोडून केली. सएव भार्य या विप्रो बहुशः प्रार्थितो मुदु अयमहि परमो लाभ उत्तम श्लोक दर्शनम. हात जोडून विनवणी केली, मालक मी ऐकलंय सोन्याची नगरी द्वारका, या द्वारकेचा सम्राट श्रीकृष्ण तुमचा मित्र आहे, त्याला भेटायला जावंस अशी तुमची इच्छा होत नाही? सुदामदेवाने उत्तर दिलं, भेटायला जायची इच्छा अग अयमहि परमो लाभ. त्याला जर मला भेटण्याकरता जाता आलं तर माझ्यासारखा भाग्यवान, माझ्यासारखा सुदैवी दुसरा कोणी असणार? मला त्याला भेटायला जायची खूप इच्छा. अगं गेली अनेक वर्ष मी त्याच्या भेटी करता तळमळ करतो. झुरोनी पांजरा, झुरीला लागलोय मी, पांझड व्हावी तसे माझ्या शरीराची सगळी इंद्रिय गलित गात्र झालेत. झुरे माझा प्राण भेटावया, झुरे माझा प्राण भेटावया, झुरे माझा प्राण भेटावया, झुरे माझा प्राण भेटावया. तैसे तुझे पायी लाचावले मन, तैसे तुझे पायी लाचावले मन, झुरे माझा प्राण भेटावया, झुरे माझा प्राण भेटावया, झुरे माझा प्राण भेटावया, झुरे माझा प्राण भेटावया. लांचावले मन तैसे तुझे पायी, तैसे तुझे पायी, झुरे माझे मन भेटावया. देवा तुझ्या चरणाची भेट कधी होईल, तुझी गाठ भेट कधी होईल याकरता माझी तळमळ. आखिया हरी दर्शन की प्यासे, माझे डोळे केवळ त्याच्या दर्शनाकरता तहानलेले आहेत. कधी एकदा त्याला भेटेल, कधी एकदा त्याला जाऊन गळा भेट घेईल असं मला वाटतं. मग सुशीला म्हणले, मग वाटतं ना, मग जा ना. सुदामदेव बोलले, नाही ना, मला शास्त्र आडवं येत आहे. का? रिक्त पानिर्न गच्छती देव द्विज गुरु. रिकाम्या हाताने 3 ठिकाणी जाता येत नाही. देवाच्या दरबारात रिकाम्या हाताने जाऊ नये, संत ब्राह्मणांच्या दारात रिकाम्या हाताने जाऊ नये. देव द्विज गुरु या तिघांचे दर्शन, देव द्विज गुरु या तिघांचे दर्शन, रिक्तपणे जाण न घ्यावेची, रिक्तपणे जाण न घ्यावेची. देव द्विज गुरु या तिघांचे दर्शन, देव द्विज गुरु या तिघांचे दर्शन,
रिक्तपणे जाण न घ्यावेची. रिक्तपणे जाण न घ्यावेची. कोण कोण? देव, द्विज आणि गुरु. तिनं सांगितलं काळजी करू नका. मी काहीतरी करते तडजोड. उठली, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे गेली आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे जाऊन विनवणी करू लागली, अहो काहीतरी असेल तर द्या ना, काहीतरी असेल तर द्या ना. महाराज, गरिबीची परिस्थिती अशी राहते की गरिबीच्या परिस्थितीमध्ये नाही ते सहन करावं लागतं. सगळेजण हेटाळणी करू लागले, आमच्याकडं नाही, आमच्याकडं नाही, आमच्याकडं नाही. पण काही जणांनी मदत केली महाराज. मुठ 4 मुठ तांदूळ त्या सुशिलेनं गोळा केला. या चितवा चतुरो मुष्टीन विप्रान प्रतुकतुंडलान शैलखंडेन तान बद्वा भरते प्रादादुपायनम. भरते प्रादादुपायनम. 4 मुठ तांदूळ गोळा केले. घरी आलीये, बांधायचे कशात? कारण जे वस्त्र आहे ते जीर्ण शीर्ण झालेलं कुजलेलं वस्त्र. गाठ मारतीये, टर 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 वाजतंय. कसं तरी महाराज ते गाठोडं तयार केलं आणि गाठोडं बांधत असताना देवाला विनंती केली की प्रभो, जास्त काही तुझ्याकडे अपेक्षा करत नाही रे. माझा परिवार उपाशी राहू नये आणि दारावर आलेला अतिथी विनमुख जाऊ नये, एवढंच तू मला दे. देवा, माहितीये तुला, वैष्णवाच्या घरी दर 15 दिवसाला एकादशी होते, पण हा तुझा सुदाम नावाचा भक्त असा आहे की त्याच्या घरी दररोजच एकादशी चालू आहे. अरे त्याच्या घरी कधीतरी द्वादशी होईल का नाही? त्या द्वादशीची तडजोड मात्र देवा तू कर. एक मास मे द्वय पाक मे एक एकादशी होय शामजू मेरे घर कब द्वादशी होय. देवा, माझ्या घरी द्वादशी कधी होईल? गाठोडं सुदाम देवाकडे दिलंय आणि गाठोडं सुदाम देवाकडे देऊन हरे कृष्णा हरे रामा म्हणत म्हणत सुदाम देव महाराज भगवंताच्या कृपेनं द्वारकेपर्यंत येऊन पोहोचलेत. राजदरबाराच्या प्रवेशद्वारावरती आहेत आणि प्रवेशद्वारावरती असताना महाराज विनवणी केली आहे द्वारपालांना की तुम्ही जा आणि जाऊन माझा निरोप भगवंताला द्या. बऱ्याच वेळेला बरेच जण सांगत राहतात की द्वारपालांनी त्यांची अडवणूक केली, त्यांना थांबवलं, त्यांची परेशानी केली. असा कुठलाही विचार पुराणामध्ये नाही. द्वारपालांनी सुदामदेवाला अडवलेलं नाही. फक्त राजशिष्टाचार म्हणून ज्या तरतुदी करायच्या असतात त्या राजशिष्टाचाराच्या पद्धतीप्रमाणे सुदामदेवाची चौकशी केली. कोण आहात, कुठले आहात, कसे आहात, काय काम आहे, या साऱ्या गोष्टी विचारून घेतल्या आणि ते द्वारपाल भगवंताजवळ गेलेत आणि भगवंताला जाऊन या सुदामदेवाचा इतिवृत्तांत त्यांनी सांगितला. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, किधर पे सुदामा करीब आ गया है, किधर पे सुदामा करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर पे सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर पे सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया है, घर पे सुदामा करीब आ गया
कह दो कि मिलने सका बद नसीब आ गया है, कि मिलने सका बद नसीब आ गया है। अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, घर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है। हो सुनते ही दौड़े चले आए मोह, लगाया गले से सुदामा को मोह, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। सुनते ही दौड़े चले आए मोह, सुनते ही दौड़े चले आए मोह, लगाया गले से सुदामा को मोह। हुआ रुक्मणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, कि मेहमान कैसा अजब आ गया है, कि मेहमान कैसा अजब आ गया है। अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, मिलने सका बद गरीब आ गया है। कि मिलने सुदामा किधर पे सुदामा करीब आ गया है। सुदाम देवाची ही प्रार्थना द्वारपालांनी जाऊन भगवंताला सांगितलं की प्रभू किसी सपगान जगातन में प्रभु जाने को अही केही ग्रामा, धोती फटी सीलटी दुपटी अरुपाय उपान की नहीं नामा। देवा द्वार खड्यो द्विज दुर्बल एक, रयो चकिसो वसुधा अभिरामा, पूछत दीन दयाल को धाम, बतावत अपनो नाम सुदामा। ज्या क्षणी सुदामा हे नाव कानावर पडलं, सिंहासनावरून परमात्मा धावतच उतावीळपणानं सुटला, सरका सरका सरका, माझा मित्र आलाय, मित्र आलाय, मित्र आलाय। धावतच भगवान सुदामदेवाच्या स्वागताकरता दरवाजापर्यंत गेले, सुदामदेवाला कडकडून मिठी मारली, हाताला धरलं, सिंहासनावरती आणून बसवलं, ज्या सिंहासनावर आजपर्यंत कधी वसुदेव बसले नव्हते, बलराम दादा बसले नव्हते, त्या सिंहासनावरती भगवंताने सुदामदेवाला बसवलं। रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी जा गरम पाणी परात घेऊन ये। रुक्मिणी गेली, भगवंताने विचार केला रुक्मिणीनं कवा जावं, कधी गॅस पेटवावा, पाणी कधी गरम व्हावं, कधी यावं, उशीर होईल म्हणून भगवंताने आपल्या दोन्ही हाताची परात केली आणि आपल्या डोळ्यातल्या सजल अश्रूने भगवंताने सुदामदेवाच्या चरणाची पाद्यपूजा केली। श्री सुरदासजी महाराज त्याचं वर्णन करतात। देखत सुदामजी की दीन दशा, करुणा करके करुणा निधि रोए, पानी परात को हाथ छुओ नहीं, नैनन के जल पग धोये। सगळ्यांना आश्चर्य वाटलं, काय भगवंताचं मित्रावरती प्रेम आहे। सुदामदेवाचा आदरातिथ्य भगवंताने केलंय। 4-2 दिवस झाले आणि सुदामदेवाला भगवंताने विचारलं, का रे म्हणे तुझं लग्न झालं का? हां झालं लग्न। सुदामदेवाने विचारलं, देवा तुमचं लग्न? माझे भरपूर लग्न झाले। मंडळी येईल म्हणे दर्शनाला, आणि मग भगवंताच्या सगळ्या बायका सुदामदेवाच्या दर्शनाला आल्या। बघितलं तर महाराज 5-6 किलोमीटर पर्यंत रांग। सुदामदेव प्रत्येक स्त्रीला आशीर्वाद देत आहेत, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव। 1 2 3 4 5 6 7 8। सुदामदेवानं देवाला विचारलं, का रे कृष्णा सगळी द्वारका दर्शनाला आली का? देवानं सांगितलं, नाही, हे सगळं आपलाच बारदान आहे, अजून द्वारका बाकी। सुदामदेवानं सांगितलं, देवा एवढ्या सगळ्या बायाला आशीर्वाद द्यायचा म्हणल्यावर माझं गंगापूजन तुला घालावं लागेल। अजगर तू पुढे उभा राहा। आणि मग सुदामदेवाने महाराज आशीर्वाद दिला, देवा माझा आशीर्वाद आहे तुला, माझ्या पुण्याईनं सुकानं नांद महाराज।
नांद आमच्या भाग्याने. आगे देवा आशीर्वाद, नांद आमच्या भाग्याने. आशीर्वाद आहे, आनंदानं नांद. वहिनीनं मला काय दिलंय? आणि जेव्हा हा प्रश्न विचारला, सुदामदेवाची मान खाली गेली. सुदामदेव विचार करतात, सोन्याच्या नगरीचा मालक, एवढा मोठा वैभवशाली राजा आहे, आणि त्याला आपण भीक मागून आणलेले हे 4 मूठ तांदूळ कसे द्यावेत? भगवान म्हणतात, सुदामा, वहिनीनं मला काय दिलंय? सुदामदेव 1 नाही 2 नाही. सुदामदेवा वर बघा. सुदामदेवाने वर बघितलं, तोपर्यंत काखेमध्ये असलेली ती गाठोडी भगवंताने हिसकावून घेतली, सोडले. तोंडामध्ये महाराज फके मारी कोरडेची. पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, पोहे सुदामा देवाचे, देवाचे. पोहे सुदामा देवाचे, फके मारी कोरडेचे, फके मारी कोरडेचे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला. पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडीची. भगवंताने जेव्हा पहिली मूठ टाकली ना, आशीर्वाद दिला महाराज. तुष्टोऽहं भो द्विजश्रेष्ठा, सत्या संतु मनोरथा. मी संतुष्ट आहे. पहिली मूठ, दुसरी मूठ, तिसरी मूठ, त्रैलोक्याचं राज्य बहाल केलं. आता 4थी मूठ खाणार. रुक्मिणी आईसाहेबांनी हात पकडला, म्हणे स्वामी आम्हालाही प्रसाद द्या. रुक्मिणीच्या मनामध्ये दुसरा एक भाव होता, दिलं म्हणजे माणसानं सगळंच काढून दिलं न पाहिजे, काहीतरी आपल्यापाशी राहिलं पाहिजे ना. जर आता 4थी मूठ भगवान खातील तर द्वारकाही सुदामदेवाला देऊन टाकतील. मग होईल काय? कृष्ण सुदामा आणि सुदामा कृष्ण. 4थी मूठ सगळ्यांनी प्रसाद म्हणून त्या ठिकाणी घेतली. भगवान सुदामदेवाला सांगता, सुदामदेव निघायचंय घराकडं? हा देवा निघायचंय. मग चांगले चांगले मी दिलेले कपडे काढा, तुमचे फाटके फाटके घाला आणि निघा. बरेच जण म्हणतात सोन्याच्या नगरीचा मालक, आणि असं देवानं का करावं? चांगले कपडे काढून घेतले ना, हाय ती फाटकी कपडे देऊन टाकले. त्याचा महत्त्वाचा भाव असा आहे, भगवंताला द्वारकेला दाखवायचं होतं की माझा आलेला मित्र आहे ना, हा माझ्याकरता आलेला आहे. आतापर्यंत द्वारकेमध्ये माणसं येताना रडत होते, जाताना हसत होते. येताना नागवे येत होते, जाताना कपडे घालून जात होते. परंतु आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सुदामदेवच एकमेव असे आहेत, जसे आले तसे परत गेले. हे द्वारकेतल्या लोकांना दाखवायचं होतं, म्हणून भगवंताने कपडे काढून दिले. पैदल पायी यात्रा करत 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 सुदामदेव पोरबंदरला येऊन पोहोचतात. तर सगळी पोरबंदर नगरी सुवर्णाची नगरी. पोरबंदरमध्ये कमी द्वारकेमध्ये इतक्यामध्ये प्रधान सुशीला पंचारती घेऊन आले. महाराज की जय हो, महाराज की जय हो. सुदामदेवाने विचारलं, कोण महाराज? मी गरीब ब्राह्मण आहे. म्हणे नाही, हे सगळं वैभव तुमचं. कोणी दिलं? म्हणे त्यानं दिलं. आणि त्याचं असंच आहे बघा, तो देताना सांगून देत नाही. महाराज देताना सांगून देत नाही, आणि त्यानं द्यायला सुरुवात केली ना, तो इतका देतो महाराज. ईश्वर जब भी देता है ना तो छप्पर फाड़ के देता है, जब भी लेता है ना तो थप्पड मार मार के लेता है. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आहेत महाराज. जेव्हा तो देतो छप्पर फाडून देतो महाराज. पण म्हणे जोपर्यंत परमात्मा मला हे सांगत नाही की मी तुला दिलंय, तोपर्यंत या राजधानीमध्ये मी प्रवेश करणार नाही. सुदामदेवाचा हट्ट पाहिला आणि भगवान प्रगट झाले, आतमधून आले. सुदामदेवाने विचारलं, कृष्णा हे तू मला दिलंस? म्हणे हो. तू कस काय आलास? म्हणे रथामध्ये बसून आलो. सुदामदेव म्हणले, येड्या, तुला जर रथामध्ये बसून यायचं होतं तर मग येता येता मलाही बसून आणलं असतं, काय बिघडलं असतं का? हा, भगवंताने सांगितलं, नाही सुदामा, तुझ्यासारखा महात्मा पायीच आलेला बरा. का बरं? कारण माझ्यासारखा राजा, या माझ्यासारख्या राजाचं प्रजेचं कर घेऊन 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 माझ्यासारख्या राजावरती पापाचं ओझं होतं, ते ओझं पृथ्वीला होतं.
माझ्यासारख्या राजाच्या वागणुकीमुळं ही पृथ्वी पापानं मलिन होते, परंतु तुझ्यासारखा महात्मा जर या पृथ्वी तलावरून चालायला लागला तर ही पृथ्वी पापमुक्त होते. म्हणून तुझ्यासारखा महात्मा या पृथ्वीवरती चालला पाहिजे. म्हणून साधू चलता भला, पाणी बहता भला. साधू चालला पाहिजे महाराज, पृथ्वीचं पाप नष्ट होऊन जातं. सुदामदेवाचं जीवन अतिशय धन्य झालंय महाराज. पुढे भगवंताची मुलं पिंडारक नावाच्या अरण्यामध्ये गेली आहेत आणि पिंडारक नावाच्या अरण्यामध्ये गेल्यानंतर या पोरांनी एक नाटक केलंय. जामवंतीपासून झालेला मुलगा साम, या सामाला स्त्री वेश दिलाय आणि सामाला स्त्री वेश दिल्यानंतर ऋषीमुनींना विचारलंय की म्हणे महाराज आमच्या या दिदीला मुलगा होईल का मुलगी? ऋषींनी सांगितलं येड्या असं मुलगा होईल का मुलगी होईल असं विचारत जाऊ नये. का बरं? भगवंताची लीला आहे, जे असेल ती होईल. पण तुम्ही नाटक करतायत, आमची परीक्षा घेतायत, आम्हाला छळण्याकरता इथं आलात म्हणून आम्ही तुम्हाला शाप देतो. हिला मुलगा होणार नाही, मुलगी होणार नाही. मग मुसलम कुलनाशनम शाप दिलाय की हिच्या पोटामध्ये मुसळ जन्माला येईल आणि त्या मुसळापासून तुमच्या कुळाचा नाश होईल. घरी आले द्वारकेत, उघडलं महाराज पोट, हातभर मुसळ निघालं. त्याचा बारीक खिस केला, समुद्रामध्ये टाकून दिला. तो वाहत 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 प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी लवाळ्याच्या रूपानं जन्माला आला. त्या मुसळाची लोखंडाची जी गोल आडी होती ती जरा नावाच्या व्याधाला सापडली. त्यानं त्याचा बाण तयार केला, आपल्या भात्यामध्ये ठेवला. शापाची वार्ता कळल्यानंतर वसुदेवजी नारदाला शरण आले. नारदाने वसुदेवाला दिव्य तत्वज्ञान देण्याकरता कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चष्मसकर भाजन हे 9 नारायण, या 9 नारायणाने महाराज जनकांना केलेला उपदेश, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला केलेला दिव्य उपदेश, या उपदेशाची महाराज चिंतनिका नारदाने वसुदेवाला सांगितली आहे. वसुदेवजी कृतकृत्य झालेत. तिकडं महाराज प्रवास क्षेत्राच्या ठिकाणी तीर्थयात्रेचं निमित्त झालंय आणि तीर्थयात्रेच्या निमित्त करून महाराज ही सगळी मंडळी प्रवास क्षेत्राच्या ठिकाणी गेली. मैरक आणि वारुणी नावाची दारू सगळ्या यादवांनी पिली आहे आणि दारू पिल्यामुळं भान हरपलं आणि भान हरपल्यामुळं भांडणं झाले, लवाळे उपटले. त्या लवाळ्याला शस्त्राचा आकार प्राप्त झाला, युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सगळ्या यादवांना संपवलं. यादवी माजले आणि सगळे यादव महाराज मृत्युमुखी पडले. उद्धव डोक्यावरती भागवत घेऊन बद्रिकाश्रमाला निघून गेलेत. भगवान आता महाराज वेरावल या ठिकाणी पिंपळाच्या झाडाखाली आहेत. त्या जरा नावाच्या बाणानं व्याधानं बाण सोडलाय आणि त्या बाणाचं निमित्त करून भगवंताने आपलं अवतार कार्य पूर्ण केलंय. तो जो जरा नावाचा व्याध होता पूर्वजन्मामध्ये लपून भगवंताने ज्या वालीला मारलं होतं तोच वाली पुढच्या जन्मामध्ये जरा नावाचा व्याध झाला, त्यानं लपून भगवंताला मारलं. कर्माचा सिद्धांत पूर्ण झाला. पण भागवताचे आद्य टीकाकार श्रीधर स्वामी मात्र याचं वर्णन वेगळ्या पद्धतीनं करतात की भगवंताने आपलं अवतार कार्य कशा पद्धतीनं संपवलं. 100 वर्ष झाले आणि 100 वर्ष झाल्यानंतर राधा राणी द्वारकेला आल्या, भगवंताच्या मांडीवर बसल्या. इतक्यामध्ये लव्या जम्यासहित रुक्मिणी आली. रुक्मिणी पट्टाची राणी होती, पट्ट राणी, तिचा मान मोठा होता. राधा बसली, रुक्मिणी आली तरी उठली नाही. रुक्मिणीला मात्र त्याचा राग आला. मी पट्टाची राणी असताना ही परकी बाई माझ्या पतीच्या मांडीवर बसली आणि माझा पती काही बोलत नाही. ती रुक्मिणी रुसली आणि रुसून त्या ठिकाणाहून निघाली. आता प्रामाणिकपणाने उत्तर द्या, बाया माणसं जर रुसल्या तर कुठं जातात? कोण म्हणलं मसन वाट्यात? बाया माणसं जर रुसल्या तर सासरी जातात का माहेरी? माहेरी जातात. रुक्मिणी आई साहेब रुसल्या आणि रुसल्यानंतर रुक्मिणी आई साहेब माहेरामध्ये आल्या. रुक्मिणीचं माहेर ही महाराष्ट्राची भूमी महाराज. जंबूद्वीपामध्ये चक्रतीर्थाच्या सानिध्यामध्ये महाराज लखुबाईच्या रूपानं रुक्मिणी आई साहेबांनी तप करायला आरंभ केला. कधी पंढरपूरला दर्शनाला गेलात तर पुंडलिक रायाच्या उजव्या बाजूला लखुबाईचं मंदिर आहे. कधी गेल्यावर त्या लखुबाईचं दर्शन घ्या. रुक्मिणी निघून गेली, लक्ष्मी निघून गेली म्हणून अवकाळा पसरले. भगवंताने आपला पंतू पद्मनाभ, या पद्मनाभाकडे द्वारकेची उरली सुरली संपत्ती दिली. त्याला मथुरेला पाठवलं. ती द्वारका समुद्रामध्ये बुडवली. भगवान आता रुक्मिणीचा शोध घेत घेत गोकुळाला आले. गाई गोपाळांना सोबत घेतलंय आणि जंबूद्वीपामध्ये भगवान आले. ज्या ठिकाणी गाई गोपाळ सोडले त्या ठिकाणी क्षेत्र तयार झाले, गोपाळपूर. भगवंताच्या पायाची चिन्ह, चरणचिन्ह ज्या खडकावरती उमटली आहेत
तिथं क्षेत्र तयार झाले विष्णुपद. आणि मग परमात्मा चक्रतीर्थाच्या सानिध्यामध्ये आलेत. पाहिलंय पुंडलिक राया नावाचे मोठे महान भगवत भक्त आपल्या आईवडिलाची सेवा करतायत. भगवंताने आवाज दिला, पुंडलिका. पुंडलिकाने मागं वळून बघितलं, हा देव आलाय. विट उचलली, मागं भिरकावली आणि सांगितलं, देवा विटेवरती उभा राहा. परमात्मा विटेवरती उभा राहिला. पुंडलिक राया आता येतील मग येतील. भगवंताला थकवा येऊ लागला. भगवंताने आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवले. आता देवाने कमरेवरती हात का ठेवले याचे 36 कारण आहेत महाराज. हो, एक नाही दोन नाही, किती 36 कारण आहेत. पण सगळे कारण वेळेच्या मर्यादेमध्ये मी सांगणार नाही. एक दोन कारण सांगून तुम्हाला पुढे निघून जाईल. भगवंताने कमरेवरती हात ठेवले का बरं? भगवान सांगतात की माझ्या भक्तांकरता भवसागर तरण्याकरता. भवसागरातलं पाणी किती आहे? प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंबः कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुरवसत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पहिलं उभा दाता कटीकर ठेवूनी. हो, भवसागर तरण्याकरता माझ्या भक्ताला कमरे इतकं पाणी आहे हे सांगण्याकरता देवाने कमरेवरती हात ठेवले. का बरं ठेवले? उखळ ओढत असताना ते उखळ अडकलं होतं कशात? झाडांमध्ये. आणि झटका देताना भगवंताच्या कमरेमध्ये गॅप आला ना, ती कंबर दुखत होती. ते दर्शवण्याकरता भगवंताने आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवले. तिसरं कारण, जर पाहुणे येणार असतील आणि पाहुण्याला यायला उशिरा असेल तर घरमालक काय करतो? दारामध्ये येतो आणि दारामध्ये येऊन कमरेवर हात ठेवून बघतो की कधी येतील पाहुणे, कधी येतील पाहुणे, कधी येतील पाहुणे. तसा तो विटेवरचा मालक सुद्धा कमरेवरती हात ठेवून वाट बघतोय की माझे भक्त माझ्या दर्शनाकरता कधी येतील. वाट पाहे उभा भेटीची आवडी. हो, वाट पाहतोय तो. वाट पाहण्याचा निर्देश करण्याकरता कमरेवरती हात आहेत. हो, भगवंताने कमरेवरती हात ठेवले आणि विठ्ठल या नामाला परमात्मा प्राप्त झाले. भगवान श्रीकृष्णाचा अवतार विठ्ठल स्वरूपामध्ये या ठिकाणी निर्माण झाला. हो, मथुरे वृंदावनाचा श्रीकृष्ण शृंगारप्रिय आहे. जगन्नाथाचा जगन्नाथ भोजनप्रिय आहे. रामेश्वराचा रामनाथ भजनप्रिय आहे. परंतु पंढरीचा पंढरीनाथ तो मात्र भक्तप्रिय आहे. त्याला भक्त आवडतात. हो, माझे भक्त कधी येतील याची तो कायम चिंता करत राहतो आणि भक्ताची सर्व संकट तो दूर करत असतो. म्हणून विटेवरती पांडुरंग परमात्मा उभा राहिला. ती असीम कृपा राधाराणीची आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठला माझ्या विठ्ठला श्री पांडुरंगा, माझा विठ्ठला श्री माझ्या विठ्ठला श्री पांडुरंगा, माझा विठ्ठला श्री पांडुरंगा. पंढरीनाथ भगवान की जय. तो पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा राहिला. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला म्हणतात की राजन, आता मरणाची तुला चिंता वाटते का रे? तंतु राजन मरिष्येती पशुबुद्धी मिमाम जही. मी मरणारा आहे अशी पशुबुद्धी तू टाकून दे. आता काय वाटतंय तुला? तेव्हा राजा परीक्षिती सांगतो की गुरुदेवा, अहम ब्रह्म परम धाम ब्रह्माहम परमं पदम. देवा, मी आता ब्रह्मस्वरूपाला आहे. हो, सिद्ध्योस्मी आणि ग्रहितोस्मी भवतः करुणात्मना श्रावितो यच्च मे साक्षात अनादि निधनो हरी. ते मरण सुद्धा मला हरिरूपामध्येच दिसत आहे. ही सगळी कृपा गुरुदेवा तुमची आहे. तुम्ही सांभाळ केलाय माझा. आता त्या काळाची हिंमत नाही की तो काळ मला स्पर्श करू शकेल. तो काळ मला जासनी देऊ शकेल. तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंते. तुका मने काळ आता करू न शके बळ. जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आता माझं कर्तव्य पूर्ण झालंय. आपला शिष्य पूर्ण गतीला प्राप्त झालाय हे शुकदेवांना जेव्हा कळाले तेव्हा शुकदेवाने समाधान व्यक्त केले.
कृतकृत्य शुकदेवजी महाराज झाले. राजा परीक्षितीने शुकदेवाची पाद्यपूजा केली आहे आणि पाद्यपूजा करून शुकदेवजी जसे प्रगट झाले होते त्याच पद्धतीनं अंतर्धान झाले. बोलिये शुकदेवजी महाराज की जय. शुकदेवजी महाराज अंतर्धान झाल्यानंतर सर्व ऋषी मंडळी आपापल्या ठिकाणी निघून गेले आणि ऋषी मंडळी आपापल्या ठिकाणी निघून गेल्यानंतर राजा आता ब्रह्मचिंतनामध्ये तन्मय आहे. अशा अवस्थेमध्ये तक्षक आला. तक्षकाने आपलं विष सोडलं. त्या विषाचा अग्नी लागला. राजा परीक्षितीचं शरीर धडधड धडधड जळत होतं. परंतु त्यावेळेला मात्र सत्यलोकामध्ये ब्रह्मदेव, वैकुंठ लोकामध्ये असलेले सनकादिक भगवान शुकदेवजी महाराज हात वरती करून सगळ्या जगाला ओरडून सांगत होते की शुक सनकादिकी उबारीला बाहो परीक्षितीला हो दिसा साता. 7 दिवसामध्ये राजा परीक्षिती वैकुंठाला आलेला शुकदेवजी महाराज राजा सनकादिक ऋषी यांनी या ठिकाणी पाहिला. या पद्धतीनं राजा परीक्षितीचं हे या ठिकाणी उत्तम गतीचं वर्णन केलंय. सूत महर्षींनी 18 पुराणांची श्लोकसंख्या सांगितली आहे. कलियुगाचं वर्म या ठिकाणी सांगितलंय की हे जे कलियुग आहे खोट्या नाट्याचा बाजार म्हणजे कलियुग महाराज, स्वार्थाचा बाजार म्हणजे कलियुग, भांडण तंट्याचा बाजार म्हणजे कलियुग, अनाचाराचा बाजार म्हणजे कलियुग. अशा अनाचारामध्ये पापामध्ये भक्तांनी राहायचं कसं? त्या भक्ताच्या राहण्याला या कलियुगामधून तरुण जाण्याला एक उपाय वेदव्यासाने अंतिम श्लोकामध्ये दिलाय. त्या अगोदर सूत महर्षींनी या ग्रंथाचा महिमा गायलाय. हा भागवत नावाचा ग्रंथ कसा आहे माहिती आहे? ज्या पद्धतीनं सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ असावी, सर्व देवतांमध्ये विष्णू भगवान श्रेष्ठ असावेत, सर्व वैष्णवांमध्ये भगवान शंकर श्रेष्ठ असावेत, सर्व तीर्थांमध्ये जसं काशी क्षेत्र हे श्रेष्ठ असावं त्या पद्धतीनं सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत पुराण हे श्रेष्ठ दर्जाचं पुराण आहे. जी मंडळी या ग्रंथाचं श्रवण मनन पठन विचार करतील त्यांच्या जीवनातील आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल. तत्श्रुवनन विपठनन विचारन परो भक्त्या विमुंचे नरा. त्यांचा उद्धार त्या ठिकाणी होऊन जाईल. या पद्धतीनं ग्रंथाची फलश्रुती सांगितली आणि कलियुगातून तरुण जाण्याचा अंतिम उपाय वेदव्यास या ठिकाणी सांगतात. सर्वांनी हात जोडा आणि या श्लोकाचं पठन माझ्या पाठीमागं करा. भवे भवे यथा भक्ती भवे भवे यथा भक्ति पादयोस्तव जायते पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनो यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमन प्रणामो दुःखशमन तन्नमामि हरिं परं नमामि हरिं परं हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः हरये इति श्रीमद्भागवते महापुराणे वैयासिक्याष्टमदाशसहस्रायां पारमहंस्यां संहितायां 12 स्कन्धे 13 इति 12 स्कन्धाः सम्पूर्णो यो ग्रन्थं त्वदीयवस्तु गोविन्दं तुभ्यमेव समर्पये तेन त्वदङ्घ्रिकमले रतिमे यच्च शाश्वतीं श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु. अंतिम 2 श्लोकाचा भाव असा आहे. प्रभो, आम्ही आमची भक्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आमच्यावर अशी कृपा करा की प्रत्येक जन्मामध्ये आपल्या चरणकमलाची प्रीती आम्हाला या ठिकाणी राहिली पाहिजे. जन्मोजन्मी आम्ही तुझी भक्ती केली पाहिजे. जन्मोजन्मी आम्ही तुझं चिंतन केलं पाहिजे. कलीतून तरुण जाण्याचा अंतिम उपाय श्री वेदव्यास या ठिकाणी सांगतात की कलीतून तरुण जाण्याकरता 2 उपाय आहेत. पहिला उपाय आहे देवाचं नाम आणि दुसरा उपाय आहे प्रणाम. देवाचं नाम घ्या, पाप संपून जाईल. प्रणाम करा, दुःख संपून जाईल.
पापातून दुःखातून आपण निवृत्त झालो, आपलं जीवन धन्य होईल. या पद्धतीनं अंतिम उपाय या ठिकाणी सांगितला आणि अंतिम उपाय सांगून या ग्रंथाला विराम शुकदेवजी महाराजांनी या ठिकाणी दिलेला आहे. गेल्या 7 दिवसापासून वैकुंठवासी गणपतराव सुंदरराव मुसळे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी, मलकपूर तथा संपूर्ण मुसळे परिवार यांच्या वतीनं या भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. सर्व गावकरी मंडळी, मलकपूरकर यांना द्यावेत तेवढे धन्यवाद खूप कमी आहेत महाराज. कारण इतका भव्य दिव्य मंडप या गावकरी मंडळींनी या मंदिराकरता उभा केला आहे की येणाऱ्या जाणाऱ्याची नजर दिपून जाईल, इतका सुंदर मंडप महाराज गावकरी मंडळींनी केला आहे. त्यामुळं गावकरी मंडळीच्या श्रद्धेला, गावकरी मंडळीच्या भक्तीला आणि आपल्या पारमार्थिक जीवनाला या ठिकाणी मनस्वी आदर आणि सन्मान प्रणाम मी या ठिकाणी करतो. आपल्या सर्व गावकरी मंडळीची मारुतरायांच्या चरणाविषयीची असलेली ही भक्ती दिवसेंदिवस अशीच उत्तरोत्तर वाढत जावो ही प्रार्थना हनुमंतरायाच्या चरणी या ठिकाणी करतो. वैकुंठवासी गणपतराव अण्णा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे दोन्हीही चिरंजीव आदरणीय आमचे वैजनाथ भाऊ आणि आदरणीय आमचे जगन्नाथ भाऊ. हो, खरं तर महाराज जगन्नाथ भाऊने कमाल केली आहे. हो, काय कमाल केली आहे? हा बाबा गेले 8 दिवस झोपलायच का नाही हा प्रश्न आहे. हो, इतकी तळमळ आणि महाराज इतका अंतःकरणामध्ये ध्यास की हा कार्यक्रम आपला नेत्रदीपक झाला पाहिजे. आदरणीय आमचे वैजनाथ भाऊ, जगन्नाथ भाऊ, संपूर्ण मुसळे परिवार, या परिवारातील प्रत्येक सदस्य तनमन धनाने महाराज या कार्यामध्ये सम्मिलित झाला. खरं तर महाराज आपल्या वडिलांच्या विषयी आदर किती असावा, आपल्या वडिलांच्या विषयी अंतःकरणामध्ये श्रद्धा किती असावी आणि वडिलांच्या विषयी कृतज्ञताभाव किती असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दोन्ही मुलं आहेत महाराज. दोन्हीही चिरंजीव आहेत. यांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी कमी आहे. खरं तर अशी लेकरं प्रत्येक मायबापाच्या पोटी जन्माला यावेत आणि त्या लेकरांनी आपल्या आई वडिलाचं नाव असंच उत्तरोत्तर महाराज शिकेला पोहोचावं ही पांडुरंगरायाच्या चरणी या ठिकाणी मनस्वी प्रार्थना या ठिकाणी करतो. आदरणीय आमचे पांगरेचे मामा ओमप्रकाश मामा आणि संपूर्ण मातृकुल महाराज, मामाकडचं संपूर्ण परिवार, मामांनी पूर्ण वेळ या ठिकाणी प्रदान केला. पांगरीकर सर्व मंडळी या कार्याकरता मोठ्या दिलानं उपस्थित राहिली आणि आधार दिला. मामाचं कामच आधार देणं आहे महाराज, म्हणून तर तो पाठीमागा असतो आणि मामा पाठीमागा असला ना मग त्या भाच्याला घाबरायची काळजी नसते. हो, कारण मामा शब्दामध्ये 2 वेळेला मा 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 म्हणजे आई. आईपेक्षाही दुप्पट प्रेम जो करतो त्याचं नाव काय? मा मा. हो, आणि योगायोगाने ही सर्व मंडळी आदरणीय संतराम अण्णाचा उल्लेख करणे या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. कारण वैकुंठवासी अण्णांचं भक्ती जीवन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे, पारमार्थिक जीवन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अण्णा जर असते तर आज अण्णांनी या लेकराच्या पाठींवरती आशीर्वाद दिला असता की वा पोरांनो, मला खूप आनंद झाला, तुम्ही इतकं चांगलं काम केलंय, हा आशीर्वाद महाराज अण्णांनी दिला असता. अण्णांच्याही स्मृतीला या ठिकाणी वंदना आहे. संपूर्ण परिवार आणि या कार्यक्रमाचं संयोजन खऱ्या अर्थानं ज्यांनी मोठ्या उदार दृढ भूमिका घेऊन या ठिकाणी केलं ते आदरणीय आमचे श्री हरिभाऊ मुसळे यांचे आभार मानणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. आल्या गेल्या सर्व भजन्यांची, सर्व कीर्तनकाराची सुंदर व्यवस्था भाऊंनी या ठिकाणी केली. हो, भाऊंचंही भक्ती जीवन असंच वृद्धिंगत व्हावं ही भाऊंच्या चरणी, पंढरीनाथाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना. आदरणीय आमचे सहकारी संगीत विशारद हार्मोनियमवरती ज्यांनी सुंदर साथ केली मनोज महाराज शिंदे यांनाही या ठिकाणी खूप मोठे धन्यवाद. हनुमंतरायाच्या कृपेनं आपले मनोरथ सिद्धीला जावे ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. हरिभक्त परिणामचे उत्तरेश्वर महाराज कोळेकर यांनी तबल्यावरती नितांत सुंदर साथ केली, त्यांच्याही इच्छा पूर्ण व्हाव्यात ही भगवंताच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना आहे. आणि सगळ्यात मोठी आणि माझ्याकरता सन्मानाची गोष्ट म्हणजे ज्यांचं शास्त्र अध्ययन ऋषिकेश हरिद्वार या पवित्र ठिकाणी झालेलं आहे आणि विद्वत्तेची अतिशय गोजरी मूर्ती
आणि विद्या विनयेन शोभते असं जे व्यक्तिमत्व आहे ते पूज्यपाद परम आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य आमचे माऊली महाराज शास्त्री मल्हारपूरकर माऊलींनी या ठिकाणी पूर्ण वेळ महाराज उपस्थिती दिली. खरं तर ते पाठीमागं होते म्हणून तर मी एवढी कथा या ठिकाणी करू शकलो. खरं तर सगळ्यांना माहिती आहे कथा करण्या इतपत या कालावधीमध्ये माझी अवस्था नाही, परंतु तुम्हा सर्व लोकांचं प्रेम, भगवंताची झालेली कृपा आणि त्या कृपेतलं फळ म्हणजे ही कथा आज पूर्णत्वाकडे या ठिकाणी जाते आहे. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांनी या ठिकाणी प्रदान केली ते आपल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे साऊंड सिस्टीमचे सर्व भक्त मंडळी त्यांनाही या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद अदा करतो. जय भगवान बाबा या यूट्यूब चॅनलचे प्रमुख आमचे श्रीनाथ भाऊ यांची या ठिकाणी 7 दिवसापर्यंत उपस्थिती झाली. अर्थात आपले सबस्क्रायबर लाखापर्यंत जावेत ही प्रार्थना भगवंताच्या चरणी या ठिकाणी करतो. आणि या 7 दिवसामध्ये खरं तर आमच्या मायमाऊल्यांनी मोठी कमाल केली, आमच्या पुरुष मंडळींनी कमाल केली. या अगोदर इतक्या संख्येनं आणि इतका भरगच्च मंडप महाराज आपल्या मल्हारपूरमध्ये कधीही भरत नव्हता. पण या मंडपाचा काय पायगुण असेल महाराज, हा मंडप आला आणि तसं लोकसुद्धा या मंडपामध्ये यायला लागले. कारण लोकांना माहिती आहे, भक्त मंडळीला माहिती आहे आपण एवढं वैभव उभा केलंय, मग आपण गेल्याशिवाय ते वैभव सिद्धीला जाणार नाही. म्हणून आपली उपस्थिती माझ्याकरता आशीर्वादाची आहे. आपण सर्वजण मायमाऊल्या सर्व पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी सादर प्रणाम करतो. पंढरीनाथाला विनंती करतो की पंढरीनाथा यांची भक्ती अशीच वाढू दे, यांचं सौभाग्य असंच वृद्धीला प्राप्त होऊ दे ही प्रार्थना पंढरीनाथाच्या चरणी या ठिकाणी करतो. माझ्याकडून, माझ्या व्यासपीठाकडून ज्ञात अज्ञातपणानं संयोजक मंडळीकडून काही अनाहूतपणानं चुका झाल्या असतील तर उदार अंतःकरणानं आपलीच लेकरं समजून या चुका पदरामध्ये क्या भक्तीचा हा संबंध दिवसेंदिवस वृद्धीला प्राप्त व्हावा. उत्तरोत्तर या परिवाराकडून भगवान गोपालकृष्णाचे, पंढरीनाथाचे, दक्षिणमुखी हनुमंतरायाची ही सेवा अशीच घडत जावो. या परिवाराचं कल्याण होवो, सौभाग्याला हा परिवार प्राप्त होवो ही प्रार्थना श्री भगवंताच्या चरणी करतो. आज कथेकरता हरिभक्त परायण आमचं सर्व पाचलेगावकर महाराजांचं भक्त मंडळ या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालं. गाडे पिंपळगावकर मंडळी त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद. या परिवाराशी संबंधित असलेले अनेक नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा काही मला परिचय नाही म्हणून त्या आप्तेष्ट मंडळीला, त्या नातेवाईक मंडळीला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद अदा करतो. हरिभक्त परायण वांगी संस्थान श्री संत सद्गुरू नारायण बाबा वांगी संस्थानची सर्व मंडळी आणि पूज्यपाद आमचे अर्जुन महाराज यांची उपस्थिती झाली. त्यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि ही झालेली वाङ्मयीन सेवा मोडकी तोडकी पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करून, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करून महाराज या वाणीला विराम देतो. ज्या परिवारानं आपल्या वडिलांकरता ही कथा आयोजित केली आहे त्यांच्या पुण्याईला महाराज शब्द नाहीत, पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून त्या पुण्याईला वंदन करून हे पुण्य असंच उत्तरोत्तर घडत जावं ही प्रार्थना करून वाणीला या ठिकाणी विराम देतो. हरई नमः, हरई नमः, हरई नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान जी महाराज की जय. जय जय श्री राधे. ओम नारायणाय स्वाहा, ओम माधवाय स्वाहा, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, अदोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. फुल तांदूळ हातामध्ये घ्या. स्थान देवता, वास्तुदेवता, ग्राम देवता, कुलदेवता, माता पिता सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः.
सुमुखश कपिलो हो गजकर्णिका लंबोदर शिवकुटुर्गणाशो गणाधिपा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजान्ना द्वादश नामानि अपटे विद्यारंभे विवाहे च संग्रामे संकटे जव शुक्लांबर शशिवर्णं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्वमंगल्यमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते अजून व्हायचं श्री गणपती देवता हा पूजनंच करशो गंधा पांचो मंगल्यांचाक्षु वरुणायन्महा वरुणदेवता हा पूजनंच करिशो गंगे च यमुने च जलसिंधु कावेरी सन्निग्धं कुरु स्वाहा अथ ऋग्वेदायन्मः सामवेदायन्मः यजुर्वेदायन्मः अथर्वेदायन्मः हुं पाद्यं समर्पयामि वैवस्मन्वन्तरे भारतवर्ष भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारनिशे गोदातटिशालि वाहनशके शोभन्नां संवत्सरे मासोत्तममासि पुण्यपावनमासि भाद्रपदमासि शुक्लपक्षे तीथोद्वितीयायाम् एवं गुणविशेषायां विशिष्टः शुभ पुण्यतिथो मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयुः ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल मनोकामना सिद्ध्यर्थ स्थापित देवताः उत्तरकलश पूजनंच करिष्ये. तांदूळ घेऊन हातात पाणी सोडायचं. संकल्प गंधद्वारा विलेपनार्धचंदनं समर्पयामि वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि. भागवताला फुलं वस्त्र असलं तर वस्त्र उपवस्त्रं समर्पयामि. आणले का ह्याच्यावर ठेव टाकलं का कुंकू लावून ठेवायचं. हा आणि ह्याच्यावर वस्त्र हां ग्रंथाला वस्त्राला लावलं हे करून ठेवा. फूल हे फूल फूल हो कपडे घ्यायचे आता लगेच. कपडे आणलेले घ्यायचे लगेच. आता इथं आहेराचे कपडे आणलेले आहेत स्टेजवरचे ते घ्यायचे. अक्षत व्हायची पुन्हा राग म्हणायचं. हा थोडे तांदूळ पाया पडायचे.